मित्रांनो, पुण्याचे नाव घेताच नजर समोर येते ते विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक जडणघडणीत वाढणारे शांतताप्रिय पुणेकर. पण याच पुण्यात साधा जॉब इंटरव्ह्यू एका प्रसिद्ध डॉक्टरचा शेवटचा दिवस ठरतो. डॉक्टर गायब, फोन मिसिंग होतो, पण सापडतात तुकडे तुकडे केलेले शरीर आणि मायलेकींची एक अशी जोडी ज्यांनी केवळ पुण्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आदरावून सोडले. ही घटना भारतातील सर्वात विचित्र आणि गूढ हत्याकांडाची आहे, पुण्यातील डॉक्टर महाजन हत्याकांडाची, जिचे संपूर्ण सत्य आजही अंधारात आहे. महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपी महिलेची मे 2025 मध्ये तब्बल 19 वर्षानंतर मुक्तता करण्यात आली आणि त्यानंतर या घटनेची पुन्हा चर्चा सुरू झाली. नेमके काय आहे डॉक्टर महाजन हत्याकांड? मायलेकींनी कशासाठी हे हत्याकांड केले? त्यांना यासाठी कोणी मदत केली? हत्याकांडापूर्वी त्यांनी डिटेक्टिव्ह एजन्सी का स्थापन केली? पोलिसांनी या प्रकरणाचा छडा कसा लावला आणि विशेष म्हणजे या दोघींची फाशी रद्द का झाली? या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहत आहात सॉलिड बात. घटना आहे जुलै 2006 मधली पुण्यातली. डॉक्टर दीपक महाजन हे पिंपरीतील YCM रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक्स विभागामध्ये प्रमुख म्हणून काम करत होते. जस्सी जैसी कोई नहीं मालिकेतील नायिकेप्रमाणे दिसणारी एक तरुणी डॉक्टर महाजन यांना भेटायला येते. ती डॉक्टर महाजन यांना एक चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये नोकरीची ऑफर देते. डॉक्टर महाजनांना वाटतं की गरीब रुग्णांना मदत करता येईल, म्हणून ते सकारात्मक प्रतिसाद देतात. पुढच्या मीटिंगच्या निमित्ताने ती तरुणी डॉक्टरांना हॉटेलमध्ये जेवणाचे आमंत्रण देते. ठरल्याप्रमाणे 2 जुलैच्या सायंकाळी 4 वाजता डॉक्टर महाजन जेवणासाठी शांतनू लॉजमध्ये तर जातात, मात्र परत कधीच येत नाही. येतो तो 25 लाख रुपयांची खंडणी मागणारा एक रॅन्सम कॉल आणि सुरू होतो एक गूढ घटनेचा थरार. खंडणीचा कॉल आल्यानंतर डॉक्टर महाजन यांच्या पत्नी स्मिता यांनी तात्काळ पोलिसात तक्रार नोंदवली. तत्कालीन पोलीस निरीक्षक बाळकृष्ण आगाशे यांच्या नेतृत्वाखालील खंडणी विरोधी पथकाने हा तपास हाती घेतला. शांतनू लॉज गाठले. रूममध्ये सापडली ती तुटलेली सिरिंज, सर्जिकल चाकू आणि रक्ताचे डाग. हे रक्त डॉक्टर महाजन यांचेच असल्याचे तपासात उघड झाले. शांतनू लॉजमधील ही रूम बुक होती ती जस्सी नावाने. हे विचित्र नाव बघून पोलिसांना तेव्हा समजले की ही केस काही सोपी नाही. खूप शोध घेऊनही डॉक्टरांचा शोध लागेना. त्यातच 2 दिवसांनी कात्रज घाट व भोसरीतील काही ठिकाणी शरीराचे तुकडे व रक्ताळलेले कपडे आढळले. मात्र हात आणि डोके गायब होते. कपड्यांवरून मात्र हे अवयव डॉक्टर महाजन यांच्या असल्याची ओळख पटली. मित्रांनो, कोण होती ही जस्सी? तिच्यासोबत आणखी कोण होते? डॉक्टरांचा खून कोणी केला याचे कोडे काही केल्या उलगडत नव्हते. आणि एक दिवस डॉक्टर महाजन यांच्या ड्रॉवरमध्ये स्मिताला एक पत्र सापडते. ते म्हणजे चॅरिटेबल ट्रस्टचे ऑफर लेटर. त्यावर असतो एक फोन नंबर आणि तिथेच या प्रकरणात येतो एक मुख्य ट्विस्ट. तपासात हा फोन कांबळे नावाच्या एका व्यक्तीचा असल्याचे उघड होते. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली जाते. त्यातून पुढे येतो सर्वांना चक्रावून टाकणारा घटनाक्रम. नाशिक येथे पेशाने वकील असलेल्या लीना ही पतीपासून विभक्त होते. पुण्यात स्थायिक होते. तिची मुलगी दीप्ती MBBS ची पदवीचे शिक्षण घेत असली तरी तिची पहिली आवड होती मॉडेलिंग. मॉडेलिंगसाठी पैसा हवा होता. त्यासाठी दोघींनी मिळून डॉक्टर महाजन यांचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा प्लॅन आखला. मात्र दोघींना हे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी वर्तमानपत्रात एक जाहिरात दिली. ब्लूबर्ड नावाच्या डिटेक्टिव्ह एजन्सीसाठी हुशार निरोगी तरुण हवे आहे. जाहिरात पाहून केतन काळे, राहुल भोसले, अशोक मगर आणि प्रवीण कांबळे, हो प्रवीण कांबळे म्हणजे तोच ज्याच्या नावावर तो मोबाईल होता, हे 4 तरुण त्यांच्या जाळ्यात अडकतात. मुलाखत झाल्यानंतर त्यांना तुमची निवड झाल्याचे सांगण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांना हे माहीत नव्हते की त्यांची ही निवड एका घृणास्पद हत्याकांडासाठी झाली आहे. किडनी चोर डॉक्टरांचे रॅकेट उघड करण्यासाठी एका डॉक्टरचे अपहरण करण्याचा पहिला टास्क त्यांना या मायलेकींकडून देण्यात येतो. मेकअप आर्टिस्टच्या मदतीने दीप्ती पुढे आलेले दात, जाड फ्रेमचा चष्मा व बावळट चेहरा असलेली जस्सी सारखा गेटअप करून घेते आणि अशोक मगर सोबत डॉक्टर महाजन यांना भेटायला जाते. त्यांना नोकरीची ऑफर देऊन पुढील चर्चेसाठी हॉटेल शांतनू येथे येण्याचे आमंत्रण दिले जाते. ठरल्याप्रमाणे आपल्या दुचाकीवरून डॉक्टर महाजन हॉटेल शांतनूमध्ये जातात. जेवणानंतर दीप्ती केतन काळे व राहुल भोसले यांच्या मदतीने डॉक्टर महाजन यांना बुलीचे इंजेक्शन देते. मात्र त्याचा ओव्हरडोस झाल्याने त्यांचा मृत्यू होतो. त्यानंतर ते डॉक्टरांना एका खोट्या क्रमांकाच्या कारमधून कर्वे रोडवर आणतात. तेथे भोसले व काळे यांना उतरायला लावून दीप्ती व लीना हे त्यांना उत्तम नगर येथील आपल्या खोलीत नेतात. त्या ठिकाणी दोघींनी सर्जिकल चाकूने
डॉक्टर महाजन यांच्या शरीराचे तुकडे केले. हे तुकडे कात्रज घाट व भोसरी व इतर काही ठिकाणी पिशवी आणि सुटकेसमध्ये भरून टाकले, फेकून दिले. विशेष म्हणजे आज इतके वर्ष उलटूनही डॉक्टर महाजन यांचे हात व डोके सापडलेले नसल्याने या घटनेचे गूढ अद्यापही कायम आहे. पोलिसांनी देवस्थळी मायलिकींना अटक केली. खटला उभा राहिला. लीना वकील असल्याने तिने स्वतःच ही केस लढवली. पुणे सत्र न्यायालयाने दोघींना फाशीची शिक्षा सुनावली. मात्र उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने म्हटले, डॉक्टरांच्या मृत्यूची नेमकी पद्धत काय होती हे सिद्ध झालेलं नाही. हात आणि डोके न मिळाल्याने शरीराची संपूर्ण ओळख पटू शकली नाही, त्यामुळे फाशी देता येणार नाही. मात्र अपहरण आणि खंडणी सिद्ध झाली आहे, त्यामुळे फाशीऐवजी दोघींनाही जन्मठेप सुनावली. मात्र आता मे 2025 मधील एका बातमीने सर्वांना धक्का बसतो. ती म्हणजे लीना देवस्थळी हिची कारावासातून सुटका होते. 60 वर्षावरील अशक्त कैद्यांना मुक्त करण्याचा महाराष्ट्र शासनाच्या नव्या धोरणाचा तिला फायदा झालेला असतो आणि या निमित्ताने या घटनेची पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चा सुरू होते. लोकांना पुन्हा प्रश्न पडतो, डॉक्टर महाजन यांची हत्या नेमकी कशी झाली? त्यांचे डोके आणि हात कुठे गायब आहेत? सत्य कधी समोर येणार? मित्रांनो, ही केस आजही महाराष्ट्र पोलिसांकडे पार्शली अनसॉल्व्ड म्हणून फाईलमध्ये बंद आहे. लोकांचे जीव वाचवणारा एक डॉक्टर जो अशा एका भयानक षडयंत्राचा बळी ठरला, ज्याचे गूढ आज 19 वर्षानंतरही उलगडलेले नाही. जोपर्यंत उरलेले अवयव सापडत नाही तोपर्यंत ही केस भारतातील सर्वात डार्क मिस्ट्री म्हणून ओळखली जाईल.